कणाची जोड तोड गोड गोड हसून गोड गोड तुझ लाजण गोड सजन. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. जसे की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही इतर प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात. इनपुट करून घेतल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला काही ग्रुप्स आणि काही लिरिक्स ॲड करून दिलेले आहेत. तर तुम्ही सर्वात आधी काय करायचं, सुरुवातीपासून तर 9.16 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आपले जेवढेही ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचं आहे, कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या बटनावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आहे. जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचं. त्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही आपले जेवढेही ग्रुप आहेत सुरुवातीपासून तर 9.16 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत त्या ग्रुपमध्ये तुम्ही फोटो लावून घ्यायचे. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, सुरुवातीपासून तर जे काही आपली 9.16 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आपली जेवढेही ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता काय करायचे, तुम्ही सुरुवातीला यायचे. सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लसच्या बटनावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. आणि जर फोटो छोटा असेल तर वरती कोपऱ्यात 3 डॉटवरती क्लिक करून जे काही 5 नंबरला फिल कंपोजिशन एरिया नाव आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर समोर यायचं आहे, 9.16 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जी काही फोटोची लेअर आहे तिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला जे काही आपले ग्रुप्स आणि जे काही लिरिक्स आहेत त्याच्या खाली घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो काय करायचं, आता इथं आपला फोटो बरोबर नाही तर इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर जे काय आपला फोटो आहे तो व्यवस्थित दिसेल. एवढं झाल्याच्या नंतर आता काय करायचं मित्रांनो, समोर यायचं. जे काही समोरचा आपला ग्रुप आहे 9.16 सेकंदाच्या बिटमार्कवरती त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये येऊन सुरुवातीला यायचं आहे, प्लसच्या बटनावरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर ग्रुपच्या शेवटी यायचं आहे आणि जे काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचं. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ग्रुपमध्ये फोटो लावल्याच्या नंतर इथून बॅक निघायचे, समोर यायचे. आता इथं समोर 15.9 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. आता इथून समोर आपली जेवढी बिट आहेत मित्रांनो त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचे. त्यासाठी काय करायचे, 15.9 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथं आल्याच्या नंतर प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर समोरच्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि जी काही फोटोची लेअर आहे हिला इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले जेवढेही बिटमार्क आहेत मित्रांनो त्या बिटमार्कप्रमाणे तुम्ही फोटो लावून घ्यायचेत. तर मी फटाफट फोटो लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, आता आपली शेवटपर्यंत जेवढेही बिटमार्क होते त्या बिटमार्कप्रमाणे मी फोटो लावून घेतलेले आहेत. आता काय करायचे, तुम्ही शेवटी यायचं आहे. शेवटी आल्याच्या नंतर खाली यायचं. इथं जे काही आपल्या लिरिक्सचा ग्रुप आहे त्याच्या समोरील जी काही खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि जो काही ग्रुप आहे त्याला एकदम फोटोच्या वरती घ्यायचं आहे. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर मित्रांनो काय करायचं, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघायचं आहे आणि जो काही आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो जो काही पहिला इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे.
त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर खाली यायचं आहे. इथं खाली जो काही आपला पहिला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये यायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इफेक्टमध्ये यायचं आहे आणि जो काही वाईप नावाचा आपण इफेक्ट ॲड केलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता जी काही याची स्टार्टिंग रेष आहे हिला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला असं थोडंसं इकडे करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही जो काही फोटो आहे अशा प्रकारे त्याचा इफेक्ट आणि फोटोला सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे सेट केल्याच्या नंतर मित्रांनो इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर जे काही आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे त्याला परत ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर परत दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर परत आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर आता मित्रांनो समोर यायचं आहे. समोर 15.9 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे. आता इथून समोरील आपले जे काही फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं परत जे काही आपला वाईप नावाचा जो काही इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी काही स्टार्टची रेष आहे त्याला तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली PNG व्यवस्थित दिसेल. अशा प्रकारे करून घ्यायचं आणि परत जे काही आपला फोटो आहे त्याच्यावरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये येऊन फोटोला असं थोडंसं साईडला करायचं. अशा प्रकारे तुम्ही जे काही आपले फोटो आहेत त्यांना इफेक्ट व्यवस्थित लावून घ्यायचं आणि फोटोला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथून समोरील जेवढेही फोटो आहेत त्यांना तुम्ही इफेक्ट व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर मी फटाफट इफेक्ट लावून घेतो. तर बघू शकता मित्रांनो आता शेवटपर्यंत आपले जेवढेही फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे आणि जी काही आपल्या वाईप इफेक्टची सेटिंग आहे तिला पण व्यवस्थित केलेलं आहे. आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता मित्रांनो जो काही आपला व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचे. त्यानंतर जे काही व्हिडिओचं ऑप्शन आहे त्याच्या समोरील जो काही ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही क्वालिटी वगैरे सिलेक्ट करायची. त्यानंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो काही आपला व्हिडिओ आहे तो डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.